नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. आज आपण लोकसंख्या हे एक मानवी संसाधन कशा पद्धतीनं आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, लोकसंख्या मानव संसाधन एक जलद म्हणजे मोठी लोकसंख्या ही देशातील सर्वात मोठी संपत्ती आहे असं आपल्याला या विधानाद्वारे स्पष्ट करायचं आहे. म्हणजे मोठ्या किंवा वाढत्या लोकसंख्येत देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या लोकांची अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात, म्हणजे विविध क्षेत्र म्हणजे कोणते? शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान हे ठरलेलं आहे. म्हणजे देशातील प्रतिभावान किंवा कष्टकरी जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये अत्यंत स्पर्धात्मक जीवन असतं हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे या मनुष्यबळाच्या विकासासाठी जे काय मनुष्यबळ उदयास येण्यासाठी लोकसंख्या हे एक मानवी संसाधन आहे हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे ते कसं बघा की ज्या आपल्या देशामध्ये प्रतिभावान किंवा सुशिक्षित आणि उद्यमशील असा मनुष्यबळाच्या ज्या काय बळावर आपण काय करत असतो, मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था विकसित करत असतो. आता एक उदाहरण आपण सांगूया की ज्यावेळेस जपान आणि इस्रायल, तर जपानचं जर आपण उदाहरण घेतलं तर जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी हे जे काही 2 शहर आहेत, ह्या 2 शहरावर तुम्हाला माहीतच आहे की मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये जपानमध्ये जी काय बॉम्बस्फोटामध्ये जमीन ही जी काय पूर्णतः नापीक झालेली आहे, तर या जमिनीमध्ये नापीक झालेली असली तरी लोकांनी काय केलेलं आहे, तिथं त्या जपानमध्ये किंवा इस्रायल यासारख्या देशामध्ये असं सिद्ध करून दिलेलं आहे की नैसर्गिक स्रोतांमध्ये ही राष्ट्रे काय आहेत, आपल्याला माहीतच आहे, कमकुवत आहेत. आणि त्यांच्याकडे काय आहे, ह्या बॉम्ब हल्ल्यामुळं जमीन ही नापीक बनलेली आहे. म्हणजे नैसर्गिक स्रोत तिथं जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ बघा, तिथं खनिजे, धातू, पाणी जे पिण्यायोग्य नाही किंवा नैसर्गिक वायू, कच्चे तेल इत्यादी काय आहे, ऊर्जेचे जे काही स्रोत आहेत ते कमी आहेत. परंतु लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, परंतु या राष्ट्राने असं सिद्ध करून दिलं आहे की सामान्य लोकसंख्यासुद्धा एक सामान्य लोकसंख्या म्हणजे जी काय वाढती लोकसंख्या आहे किंवा जी काय तिथली अवेलेबल लोकसंख्या आहे ती मौल्यवान मानवी साधनामध्ये रूपांतरित होऊ शकतं हे तिथल्या लोकांनी काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. म्हणजेच लोकांची जी काय प्रचंड लोकसंख्या आहे, तरुण लोकांची जी काय प्रचंड लोकसंख्या आहे त्यापैकी बहुतेक लोक हे काय आहेत, मेहनती आहेत. काही लोक काय आहेत, मेहनती आहेत, उद्योजक आहेत आणि तेच काय करतात, जगभरात त्या लोकांमुळं त्या देशामध्ये असलेल्या लोकांचा काय होतं, त्यांच्यामुळं रिस्पेक्ट निर्माण होतो. म्हणजे ते एक आदर मिळवणारे किंवा रिस्पेक्ट मिळवणारं राष्ट्र बनवू शकतात. कुणामुळं? वाढत्या लोकसंख्येमुळं, तिथल्या असलेल्या किमान कौशल्यामुळं. त्या लोकसंख्या आर्थिक देशाची जी काय अर्थव्यवस्था आहे ती प्रगतशील बनवू शकते. किंवा बहुतेक वेळा लोकसंख्या असलेल्या देशातील जो काय वादविवाद आहेत ते लोकसंख्येच्या आधारावर काय करत असतात, ते मिटवू शकतात. म्हणजे देशामध्ये पुढे जाण्यासाठी, आर्थिक विकास प्रगत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांची या मानवी संसाधनामध्ये काय होत असतो, जरी अभाव असला तरी उच्च कौशल्यवान आणि सुशिक्षित लोक विविध उद्योग आणि व्यवसायांना काय करत असते, त्याचे कौशल्य आणि तांत्रिक माहितीच्या आधारे ते उपलब्ध करून देत असतात. कशाला? देशाचा विकास होण्यासाठी. म्हणजे ते कसे मौल्यवान आहेत हे सिद्ध करून देऊ शकतात. म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचा प्रचंड हातभार हा घालू शकतात. तर मोठ्या मानवी संसाधनाचा जो काय सर्वांगीण विकास आहे, त्यांच्या आयडियॉलॉजी आहेत, त्यांचा जो काय
प्रगती म्हणजे काल्पनिक वापर करून राष्ट्राला काय करतात, बऱ्याच वेळा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी मिळवून देत असतात. जर ग्रामीण भागात उदाहरण सांगायचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकसंख्या ही सुशिक्षित असेल आणि प्रशिक्षित असेल, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर लोकसंख्येचा वाढता भार असेल, आपण काय म्हणतो, लोकसंख्येचा जर वाढता भार असेल तर देशाची अर्थव्यवस्था काय होते, कमकुवत होते. परंतु इथं जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर देशामध्ये जर ग्रामीण भागात, उदाहरण आपण ग्रामीण भागाचं घेऊया, तर ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकसंख्या ही असेल आणि तीच लोकसंख्या बघा सुशिक्षित असेल, प्रशिक्षित असेल, तिच्यामध्ये वेगवेगळे कौशल्यानी सर्वांगूण असतील, तर हा देश ही देशामध्ये प्रत्यक्षरित्या ही काय करते लोकसंख्या, उदाहरण आपण घेतलं तर शेतीमध्ये हीच लोकसंख्या शेतीमध्ये वेगवेगळे बदल उत्कृष्टरित्या प्राप्त करू शकते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील ओझे कमी होईल, अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यासाठी प्रगत करेल आणि अर्थव्यवस्थेतील जे काय ओझं आहे ते कमी करेल आणि राष्ट्राची प्रगती होऊन ही लोकसंख्या काय करते, राष्ट्र निर्माण प्रक्रियेत महत्त्वाची अशी भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला इथं कन्सेप्ट क्लिअर करायची की लोकसंख्या हे एक मानवी संसाधन कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा मुद्दा असा बघूया की लोकसंख्या हे आपण मानवी संसाधन आहे आपण असंच म्हणतोयच, परंतु मानवी संसाधन याचा अर्थ काय, मानवी संसाधनाचा अर्थ काय, तर देशाची कार्यक्षमता, शैक्षणिक गुण, जे काय शैक्षणिक गुण आहेत ते, उत्पादकता, संघटनात्मक क्षमता आणि दूरदृष्टी, त्याचबरोबर लोकसंख्येचा जो काय आकार आहे तो कमी आहे का जास्त आहे तो, आणि मानवी संसाधने याद्वारे जे काय मानवी भांडवल आहे ते सगळ्यांचा मिळून आपण काय म्हणतो, मानवी संसाधन. तर हे मानवी संसाधनाचं भांडवल म्हणून आपल्याला त्यात उपयोगी आणता येतं. म्हणजे देशातील लोकसंख्येतील जी काही क्षमता, कौशल्य आणि तांत्रिक पद्धती ही काय आहे, मानवी भांडवल. म्हणजे एखाद्या देशाने आपली मानवी संसाधनाच्या विकासासाठी मनुष्यबळाचा जो काही नियोजन केलेलं आहे किंवा नियोजन करण्यासाठी जे काही सादरीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मानवी भांडवलाचा विचार करतो. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रगतीसाठी नैसर्गिक किंवा मानवी संसाधनाचा योग्य उपयोग करणे हे खूप आवश्यक आहे. म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर आणि राष्ट्रीय संपत्तीचे उत्पादन पातळी हे मानवी संसाधनाच्या मर्यादित आणि कार्यक्षमतेवर खूपच अवलंबून असतं. म्हणजे त्याचे महत्त्व परिमाणात्मक आणि गुणात्मक दृष्टीने त्याची वाढीचं प्रमाण किंवा रचना किंवा त्याचं दर किंवा वितरण या भारतातील लोकसंख्येच्या इतर सर्व संख्याशास्त्रीय वैशिष्ट्यांची भूमिका इथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मानव संसाधनाचं जे काही महत्त्व आहे ते त्याचा उपयोग म्हणजे त्याचा विविध क्षेत्रामध्ये, विविध स्रोतात, विविध मानव संसाधन सर्वात सक्रिय आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे देशाच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये योग्य असा उपयोग करून घेण्यासाठी मानव संसाधनाचा गुणात्मक आणि परिमाणात्मक विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. तर इथं प्राध्यापक मेयरच्या मतं मानवी भांडवल निर्मिती ही देशाच्या आर्थिक आणि राजकीय विकासासाठी कशा पद्धतीनं महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला व्यक्तीच्या संख्येवरून लक्षात येतं. तर उत्पादकतेमध्ये वाढ, तर उत्पादकतेमध्ये जी काय वाढ आहे ती वेगवेगळ्या आर्थिक प्रगतीस मानवी भांडवल महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर प्राध्यापक गॅलब्रेथ यांच्या मते आपल्याला औद्योगिक विकासाचा जो काही मोठा भाग आहे तो अधिक भांडवलातून नव्हे तर पुरुषांमधून किंवा त्यांच्या संख्येमधून, गुंतवणुकीतून आणि सुधारित पुरुषांनी मिळवलेल्या सुधारणेतून मिळत असतो. म्हणजे बघा इथं ज्या वेळेस किमान कौशल्य किंवा कौशल्याचा जो काय विकास आहे तो अविकसित देशात मंदावलेली जी काय वाढ आहे मुख्यतः मानवी भांडवलात गुंतवणूक नसल्यामुळं ही होत असते. म्हणजे देश आपल्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या
कौशल्यांच्या अभावामुळे काय करत असतो, त्रस्त झालेला असतो आणि त्यांच्यामुळे शेती क्षेत्रात अतिरिक्त कामगार शेतीच्या समस्येवर सामनाही करत असतात. आणि अशा प्रकारे विकसनशील देशांच्या आर्थिक विकासासाठी मानवी भांडवलाची निर्मिती ही काय असते, खूप आवश्यक असते. तर देशामध्ये लोकसंख्या वाढ हा आर्थिक विकासाला हातभार लावते की नाही, यासाठी आपण काही विशिष्ट मुद्द्यांचा आपण इथं विचार करूया. तर लोकसंख्या हे एक मानवी संसाधन आहे, ते कशा पद्धतीनं आहे, तर याच्यामध्ये आपण असं पाहणार आहोत की लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकासाला हातभार लावते की नाही, यासाठी आपण विविध मुद्द्यांचा विचार करूया. तर याच्यामध्ये किमान स्केल किंवा आपण त्याला किमान मापन, तर या किमान मापनामध्ये काही पायाभूत सुविधा केवळ कमीत कमी घनतेसह फायदेशीर असतात. उदाहरणार्थ बघा, रस्ते, धरणे म्हणजे रस्ते बांधणे, धरणे बांधणे, बंदरे किंवा सिंचन व्यवस्था, या औद्योगिक क्षेत्रातील जी काही उत्पादन आहे ते मजबूत अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांचा किंवा प्रभावांच्या आधारे स्पष्ट झालेला आहे. म्हणजे श्रम आणि त्याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेचा जो काय विभाग आहे ते लोकसंख्येद्वारे मर्यादित असल्यामुळं म्हणजे लोकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याच्या सकारात्मक प्रमाणात परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ उत्पादकता आणि गुंतवणूक या दोन्हींच्या परिणामामुळं काय होतं, किमान मापन आपल्याला लक्षात येतं. तर पुढचा मुद्दा असा आहे की लोकसंख्याशास्त्र संक्रमणाची बचत. तर याच्यामध्ये म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्समिशन सेविंग, तर लोकसंख्या संक्रमणाची जी काही बचत आहे ते लोकसंख्या सपोज जास्त असेल आणि तरुणाचे अवलंबिताचे जे काही प्रमाण आहे ते जर जास्त असेल, तर तेव्हा मुलांवर असण्याचे जे काही प्रमाण म्हणजे मुलांवर अवलंबून असलेल्याचे प्रमाण जर जास्त आहे, तर त्याचा परिणाम काय होतो, लोकसंख्येच्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचा काय असतो, भार त्याच्यावर पडत असतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. तर खर्च कमाईच्या तुलनेत खर्च जेव्हा जास्त होतो त्यावेळेस कमाईच्या तुलनेत जर खर्च हा जास्त असेल तर बचत काय होते, कमी असते. म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण दरम्यान कामगारांच्या संख्येत वाढ होऊन ग्राहक आणि उत्पादनाच्या तुलनेत काय होतं, उत्पन्न हे वाढत जातं. तर अशा पद्धतीनं लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास काय होतो, या लोकसंख्याशास्त्र संक्रमणाची बचतीच्या मार्गाने इथं उत्पन्नाच्या तुलनेमध्ये उत्पन्न हे काय होतं, ग्राहक आणि उत्पन्न या दोघांच्या तुलनेमध्ये उत्पन्न काय करत असतं, वाढत असतं. तर पुढचा मुद्दा असा आहे की शेती भांडवलाची रचना. तर शेतीमध्ये भांडवलाची रचना कशा पद्धतीने, म्हणजे लोकसंख्या वाढ जर जास्त असेल आणि देशाचा आर्थिक विकास हा कमी होत असेल, तर लोकसंख्या ही संसाधन कशा पद्धतीनं सिद्ध करायचं असेल, तर यामध्ये बचतदार, गुंतवणूकदार आणि भांडवलाचे उत्पादक हे एकाच वर्गामध्ये असतात. म्हणजे विविध हंगामामध्ये शेतीचा जर आपण विचार केला तर विविध जे काही हंगाम आहेत, रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो, या नवनवीन हंगामामध्ये आपण काय करतो, जमिनीची साफसफाई करतो. तर ती साफसफाई करण्यासाठी आपल्याला कशाची मदत लागते की लोकसंख्येची, म्हणजे जास्त कामगाराची किंवा मग जास्त मजुराची मदत लागत असते. किंवा अन्नधान्याचा साठा करण्यासाठी, अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी किंवा बांधकाम करणे, रस्ते बांधणे, विहिरी खोदणे इत्यादी कामासाठी आपल्याला लोकसंख्या वाढी उपयुक्त ठरत असते. म्हणजे या गोष्टीतून आपल्याला भांडवल निर्मिती होते आणि याच्याद्वारे आपल्याला लोकसंख्या ही संसाधन म्हणजे संपत्ती कशी आहे हे आपल्याला सिद्ध होते. तर पुढचा मुद्दा असा आहे की कामगार शक्तीचा सहभाग. याच्यामध्ये कामगार शक्तीचा सहभाग, तर लोकसंख्या वाढीचा दर हा श्रमशक्तीच्या सहभागावर परिणाम करतो. म्हणजे केलेले काम किंवा केलेल्या कामाचे तास किंवा त्याचे प्रवेश किंवा सेवानिवृत्तीचे वय किंवा स्त्रिया जेव्हा घराबाहेर नोकरी करतात इत्यादी ज्या काही समस्या सोडवल्या जातात, त्या समस्या ह्या काय असतात, कामगार शक्तीच्या सहभागातून सोडवल्या जातात. म्हणजे इथं लोकसंख्या वाढ जरी झाली तरी हे सर्व प्रश्न इथं सोडवले जातात. तर
आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लोकसंख्या वाढीची म्हणजे कशी संपत्ती लोकसंख्या वाढ आहे ही आपल्याला लक्षात येतं. तर पुढचा मुद्दा आहे की व्यापारात विशेषीकरण. तर विद्यार्थ्यांनो, इथं व्यापारामध्ये विशेषीकरण कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की व्यापाराच्या म्हणजे हेक्चर आणि ओहलींचं जे काही मॉडेल आहे किंवा हेक्चर ओहलींचा जो काही सिद्धांत आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, म्हणजे जिथं देश तुलनेने मोठ्या प्रमाणात मूर्त स्वरूपाची वस्तूंची निर्यात करतो किंवा आयात करतो, त्याच्या मुबलक घटकांपैकी एका घटकाचा कामगार हा उच्च वाढीच्या दरात काय असतो, सक्षम असतो. म्हणजे कामगारच सगळ्या गोष्टी काय करत असतो, प्रत्येक उच्च वाढीच्या दरामध्ये सक्षम असतो, म्हणजे तो सक्षम होतोच. तर श्रम केंद्रित वस्तूंची जी काही निर्यात करते हे अधिक व्यापारात म्हणजे खास जे काही कौशल्य आहे तर ते खास कौशल्य हे वाढत्या कामगाराच्या पुरवठ्यामुळं देशाला त्यात जास्त सहभाग घेता येतो. म्हणजे जास्त कामगार असतील तर जे काही कौशल्य आहेत कामगारांमध्ये असणारी ती आपल्याला आयात निर्यात करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी किंवा देशाचा आर्थिक विकास सुरळीत चालण्यासाठी आपल्याला त्याचा सहभाग असणं महत्त्वाचं असतं. म्हणजे व्यापाराने मिळणारा जो काही नफा आहे तो कमी होत असला तरी उत्पन्न परत आणण्यास काय करत असतो, हा व्यापार वर्ग मदत करत असतो. तर पुढचा मुद्दा असा आहे की तांत्रिक बदल. तर विविध लोकांना कामासाठी काय करत असतो आपण, वेगवेगळ्या कौशल्याने आकर्षित करत असतो. म्हणजे तिथं मानवी संसाधनात एक अद्वितीय म्हणजेच आर्थिक वाढीच्या प्रक्रियेत आपण काय करत असतो, मोठ्या प्रमाणात भूमिका बजावत असतो. म्हणजे मोठ्या आकाराच्या लोकसंख्येबरोबरच ते लोकांना ज्ञान, कौशल्य, नवीन नवीन संकल्पना यासाठी शोधांचं जे काय संचयक म्हणून आपण काय करत असतो, शोध आणि तांत्रिक ज्ञान याला पर्याय नाही म्हणून आपण काय करत असतो, मानवाला किंवा लोकसंख्येला वेगवेगळ्या त्यांच्या किमान कौशल्यानुसार आपण काय करत असतो, तंत्रज्ञानात बदल करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आणि हे गोष्टी कशामुळं घडत असतात की लोकसंख्या असली तरीसुद्धा आपण मानव संसाधन विकासाची कमी लोकसंख्या वाढीच्या दरावर अवलंबून आहे आपण म्हणतोच, परंतु मानव संसाधन विकास कमी लोकसंख्या वाढीच्या दरावर अवलंबून असतो हे जरी जितके तथ्य असले तरी जलद लोकसंख्या वाढीच्या शिक्षणाची उच्च पातळी गाठण्यास अडथळा आणणारा असून गरीब देशात जलद लोकसंख्या वाढ हा एक मोठी अडचण आहे. म्हणून शिक्षित कामगारांची जी काय जास्त पुरवठा असणारी कामगार असल्या तरीसुद्धा मानव संसाधन विकास ही कमी लोकसंख्या वाढीच्या दरावर जरी अवलंबून असली तरी लोकसंख्या वाढ ही एक संसाधन म्हणून आपण गणलं जाते. म्हणजेच बघा इथं ज्यावेळेस लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण आणि प्रजनन क्षमता म्हणजे एका क्षणी आपण काय करत असतो, म्हणजे घटने आणि कामगार शक्ती संसाधनाच्या संचयातील जी काय कामगार शक्तीची वाढ आहे किंवा प्रतिबद्धता दर्शवतो. जरी अनेक विकसनशील देशांपेक्षा पूर्व आशियामध्ये साक्षरता आणि शैक्षणिक उच्च पातळी असली तरीसुद्धा दक्षिण आशियामध्ये अजूनही उच्च प्रजनन क्षमता आहे. उच्च प्रजनन दराची जी काही क्षमता आहे ती वाढलेली म्हणजे उच्च दराचीच आहे. म्हणजे मानव विकास कमी लोकसंख्या वाढीचा दरावर जरी अवलंबून असला तरी जलद लोकसंख्या वाढीच्या शिक्षणाची जी काय उच्च पातळी आहे ती गाठण्यास आपल्याला अडथळा आणणार नाही हे आपल्याला सिद्ध होतं. म्हणजे गरीब देशामध्ये वेगवान लोकसंख्याचा वाढ जी आहे म्हणजे अविकसनशील देशात जर लोकसंख्या वाढ जर मोठा अडथळा असेल तर प्राथमिक शिक्षणाचे शैक्षणिक लक्ष मिळवण्याच्या ज्या काय वाढीव खर्चामध्ये किंवा उद्दिष्टापर्यंत पोचलेला जो काय कालावधी असतो त्याचा काय होतो आपल्याला प्रभाव दिसून येतो. म्हणजे संभाव्य परिणाम जर लक्षात घेतला तर विद्यार्थ्यांची जी काय वाढ आहे ती वाढ बघा, विद्यार्थ्यांचं उदाहरण घेतलं तर गरीब आणि दुर्गम भागात काय होतं ती वाढ कमी आणि शिक्षणाची श्रेणी जर सुधारित
केली जाणार नसली तर शहरी आणि गरीब किंवा राजकीयदृष्ट्या ग्रामीण भागातील शिक्षणावरील दृष्टिकोनातून सरकार काय करत असतं, अधिक लक्ष देत असतं. म्हणजे अधिक लक्ष हे केंद्रित करत असतं. तर बालमृत्यू कमी करण्यासाठी, मुलांच्या संगोपनासाठी किंवा त्यांच्या गुणवत्तेसाठी कामगार दलात काय होतं, कामगार दलात भाग घेण्यासाठी किंवा कौटुंबिक नियोजनासाठी, त्याच्या वापरासाठी किंवा स्त्री शिक्षणाच्या प्रगतीसाठी, ती स्त्री शिक्षण वाढवण्यासाठी विशेषतः हे लोकसंख्या काय आहे, खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे स्थलांतर केल्यानं जर ग्रामीण भागातील कुशल मनुष्यबळाचं जर वाढ बदलू शकते किंवा ग्रामीण विकास आणि सामाजिक सामंजस्य कमकुवत होऊ शकत असेल तर मनुष्यबळाच्या नियोजनाचा विचार केला पाहिजे. आणि शिक्षित म्हणजे शिकलेला जो काय कामगार आहे, कामगार तरुण आहेत, तर ते प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षणाचा जो काही दर आहे तो कामगार यांच्या बदलामुळंच काय होतो, आर्थिक विकास वाढत असतो. म्हणजे त्यांचं एक सोपे उद्दिष्ट बनलेलं असतं. म्हणजे सुशिक्षित कामगारांची संख्या जर जास्त असेल तर शिक्षणासाठी हे लोकसंख्याशास्त्रीय परिणाम हा केवळ एक समस्या जरी असली तरी लोकसंख्या वाढीसाठी किंवा दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे आरोग्यासाठी लोकसंख्याशास्त्रीय परिणामांचा विसर थोडक्यात आपल्याला पडतो. म्हणजे मृत्यूदर जर कमी करण्याच्या प्रगतीमुळे जलद लोकसंख्या जर वाढण्यास कारणीभूत ठरत असेल तर जनन कुशलतेतील घटांसह म्हणजे घटीसह मृत्यूदरातील घटीचे जे काय संतुलन आहे ते साधण्याचं उद्दिष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे इथं बघा मानव हे दोन्हीही म्हणजे लोकसंख्या वाढ आणि त्याची जी काय घट आहे किंवा वाढ आहे हे दोन्हीही आपल्याला विकासासाठी अतिशय आवश्यक असं आहे. तर अशा पद्धतीनं आपण लोकसंख्या वाढ हे अर्थव्यवस्थेतील ओझे कमी होईल आणि राष्ट्राची प्रगती होऊन सर्व राष्ट्र निर्माण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून लोकसंख्या हे एक मानवी संसाधन आहे हे आपण इथं वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे सिद्ध केलेले आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं थांबूया. तर थँक्यू विद्यार्थ्यांनो.